लोक माझ्या पप्पांना येऊन बोलले की चांगलं वाटतं का तुमची पोरगी 50 वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत लफडं करते. माझा बाप कधी हळवा होत नाही. माझा बाप रडला त्या दिवशी आणि मला हे जेव्हा कळलं ना, मला असं वाटलं की लोक इतकी निष्ठुर आहेत. मी चुकतीये ना, मला बोला. लोकांच्या बोलण्यामुळे हो, खूप मन दुखावले गेले आहेत माझ्या मम्मी पप्पांचे. खूप लोकांचे रंग कळले याच्यामध्ये, ज्यांना माहितीये मी कशी आहे. आणि मला त्या लोकांची नावं नाही घ्यायची आहेत. जरी काही चुकीचं दिसतंय तरी त्यात रुचिताची चूक आहे असं नसू शकतं. हे पण असू शकतं की बाबा दाखवलं जात. जर एवढं होतंय, मला इतकं वाईट वाटलं की माझ्या जवळच्या मित्रमैत्रिणींनी साथ सोडली, माझ्या पाहुण्यांनी साथ सोडली. विशालपेक्षा जास्त क्लोज मी रोशन दादाला होते, पण ते कुठे दिसलंय? ते नाही दिसलंय. जी चक्कर पण आली ती विशाल की मी तुझं आता तोंड नाही बघणार ह्याच्यामुळे नव्हती आली. जे राखी सावंतनी सांगितलं होतं की संस्कृती माझ्याबद्दल काय बोलली, मला त्याच्यामुळे चक्कर आली होती की बाबा हे लोकांनी बाहेर खूप काहीतरी वेगळं दाखवलं. जस्ट बिकॉज मी विशालला भाऊ नाही म्हणले, ते वेगळ्या डिरेक्शनला गेलं. राकेश बापटने जे माझ्यावरती अलिगेशन लावलं होतं टास्कमध्ये की तिने माझा प्रायव्हेट पार्ट टच अँड स्क्वीज केला, ते खूप घाणेरड्या लेवलवरचं होतं आणि तसं काहीच घडलं नव्हतं. विशालने जेव्हा त्याला विचारलं होतं की प्रायव्हेट पार्ट म्हणजे एक्झॅक्टली कुठे, त्याचं म्हणणं होतं माझ्या चेस्ट एरियाला, त्याच्या चेस्ट एरियाला. त्याला भाऊ हे पण बोलले होते की माणसाचा चेस्ट एरिया हा प्रायव्हेट पार्ट कसा असू शकतो. तर तो बोलला होता जर का मुलीचा चेस्ट एरिया प्रायव्हेट पार्ट आहे तर मुलाचाही चेस्ट एरिया प्रायव्हेट पार्ट असू शकतो. सगळे लोक मिलियन मध्ये फॉलोअर्स घेऊन आले होते. अर्ध्या काय मी तर म्हणते 80% महाराष्ट्राला माहितच नव्हता रुचिताचा आमदार कोण आहे. मला आल्यानंतर दिसतंय की गेल्या 2 महिन्यामध्ये फक्त एकच नाव इंस्टाग्रामला सोशल मीडियावर वाचतंय, ते म्हणजे रुचिताचा आमदार. घरचे लोन वोन काढून मला फक्त ऑडिशनला घेऊन जायचे. पाहुण्यांकडून पैसे घे, पेट्रोलसाठी पैसे घे किंवा अँब्युलन्स मधून जा, स्ट्रेचरवरती झोपून घेऊन जावा. जेव्हा जेवायला सुद्धा आम्हाला विचार करायला लागायचा की बापरे सकाळचं जेवलं तर रात्रीच्या जेवणाचं काय. सावकारांचे फोन यायचे. त्यांच्या लग्नामध्ये फक्त वरमाला देण्यासाठी मी गेलीये. लोकांचे नवरा बायको चालतायत त्यांच्या रस्त्यात फुलं टाकण्यासाठी गेलीये. 200 ते 250 रुपयाच्या पर डे साठी मी ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम केलंय. खूप त्रास सहन केलाय, खूप कष्टातून गेलीये. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. कोल्हापूरची तिखट झणझणीत मिरची माझ्यासोबत आहे. बघूया इंटरव्ह्यूला कसा तडका लागतोय. कशी सुचिता? मस्त मजेत. बरं, ही तिखट मिरची वगैरे मी म्हंटल, पण तू खूप गोड आहेस हे मला आता बघून जाणवतंय. छान हसतेस, मस्त सगळ्यांशी छान वागतेस. मला वाटलंच मला तर दडपण आलं होतं की हिला भेटायचं, हिचा इंटरव्ह्यू करायचा. मी खरंच ऑनेस्ट बोलते कारण तू पण खूप रॉ आहेस. तर मला खरंच दडपण आलं होतं की किती शब्द जपून वापरू मी, काय होणार आहे इंटरव्ह्यू मध्ये माहित नाही, तडके फड आहे. पण तू खूप गोड बोलतेस आणि सगळ्यांचा अनुभव खूप छान आलेत माझ्या मित्रमैत्रिणींचे. खूप गोड आहे गोड आहे. तर कशी इतकी गोड कशी तू? ही मिरची गोड का लागते आम्हाला? मी गोडच आहे, पण लोकांनी जर का मला पहल केली तर मग मी सोडत नाही. तेच झालं शो मध्ये. मी स्टार्ट पासून गोडच होते सगळ्यांची, पण ते उगीच गोड 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 बोलून हे लोक त्रास देत होते. मग त्यांनी त्रास दिला तर तिखट मिरची तिखट झोंबलीच पाहिजे सगळ्यांना. बरं, मला हे विचारायला आवडेल की एक रुचिता आहे जी इथे समोर आहे, एक रुचिता आहे जी ती गेम खेळत होती तिकडे शो मध्ये, आणि एक रुचिता जी स्क्रीनवर दिसली. कोणती रुचिता खरी आहे? ह्या तिन्ही पण मीच आहे आणि ह्या तिन्ही पण सगळे रूप माझ्या गेम मध्ये होते, ज्यातनं फक्त एकच दिसलाय, तो म्हणजे ओरडताना, भांडताना, काय टास्क खेळताना, अग्रेशन दाखवताना. सो हे तिन्ही पण माझे रूप होते. त्यातलं तुम्ही एक रूप एकदा प्रेझेन्स तुमचा मंजुलिका म्हणून पण बघितला होता राखी सावंत सोबत. त्याच्यानंतर चमेली ऑन ड्युटी मध्ये पण बघितला होता. सो हे रूप माझे होते, पण ते खूप कमी दाखवले. जे दाखवलं गेलं ते माझं अग्रेसिव्ह साइड आणि एक प्लेअर साइडच दाखवलं. बरं, आता सगळीकडे ना, म्हणजे जेव्हापासून बिग बॉस सुरू झालं, रुचिता आधी रियालिटी शो मुळे तर नाव होतच, पण आपण हे अजिबात या बाबतीत दुमत नाहीये की जेव्हापासून बिग बॉस सुरू झालं किंवा तू आत्ताही घराच्या बाहेर आहेस, रुचिता रुचिता सोशल मीडियावर सगळीकडे रुचिता. म्हणजे प्रोमो कट व्हायचे त्याच्यात रुचिताचं काहीतरी असायचं, किंवा गेम सुरू झाला आली, किंवा आता मोबाईल चालू केला आली, सगळीकडे रुचिता रुचिता आहे. पण एक काळ असा असेल जिथे हे नाव कमवायला तू खूप मेहनत घेतली असशील, खूप स्ट्रगल पाहिलं असशील. आपण आमच्या इंडस्ट्रीत किंवा आपल्या इंडस्ट्रीत दादर असं म्हणतात की बॅड पब्लिसिटी इव्हन अ गुड पब्लिसिटी. आता ती कशी होते हा ज्याचा त्याचा प्रश्न, पण नाव आहे हे मात्र सत्य आहे. पण एक काळ असेल जेव्हा ते नाव दिसण्यासाठी धडपड चालू असेल. तो आठवतो का काळ आता? तो आठवतो काळ, आणि तो जास्त काळ लांबही नव्हता. हे माझं आयुष्य गेल्या 2 वर्षामध्ये पालटलंय पूर्णपणे.
त्याच्या आधी इतका स्ट्रगल केलाय मी की त्याची लिमिट नाहीये. म्हणजे घरचे लोन वोन काढून मला फक्त ऑडिशनला घेऊन जायचे. फक्त ऑडिशन पर्यंत पोहोचण्यापुरतं पाहुण्यांकडून पैसे घे, पेट्रोलसाठी पैसे घे, किंवा अँब्युलन्स मधून जा, कारण की अँब्युलन्सला टोल नाही लागणार, स्ट्रेचरवरती झोपून घेऊन जावा म्हणजे ट्रॅफिकवाले पोलीस नाही पकडणार. तर तो जो काळ आहे ना, तो आम्ही बघितलाय. जेव्हा जेवायला सुद्धा आम्हाला विचार करायला लागायचा की बापरे, सकाळचं जेवलं तर रात्रीच्या जेवणाचं काय. ही सगळी कंडिशन बघितली. जेव्हा सावकारांचे फोन यायचे, खूप त्रास सहन केलाय, खूप कष्टातून गेलीये. जेव्हा लोकांच्या लग्नामध्ये फक्त वरमाला देण्यासाठी मी गेलीये, लोकांचे नवरा बायको चालतायत त्यांच्या रस्त्यात फुलं टाकण्यासाठी गेलीये, 200 ते 250 रुपयाच्या पर डे साठी मी ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम केलंय, कडकत्या धूप मध्ये वगैरे. सो हा स्ट्रगल बघितला आणि गेल्या 2 वर्षात ना मे बी देवाने तो स्ट्रगल बघून कुठेतरी मला त्याचं फळ दिलं. पहिले ते 2 डान्सिंग रियालिटी शो जिंकलेच, पण ते डान्स रियालिटी शोज आता असं झालं होतं ना, टॅलेंटला किंमत नाही राहिली. किती पण तुम्ही डान्स रियालिटी शो जिंका, काही करा, लोक शेवटी ते रील डान्सिंग वर जे फेमस आहेत ते तिकडेच. आम्ही किती पण जीव तोडून शिकू द्या, लोक आमच्याकडे येत नाहीत. लोक जे रील वरती काहीतरी 2-4 स्टेप ट्रेंडिंग वाला शिकवणार त्याच्याकडे जाणार. इथून जे रोडीज मुळे माझ्या आयुष्याला कलाटणी लागली आणि जी मला लोक ओळखायला लागली, ज्या गोष्टीसाठी इतके वर्ष कष्ट केले की पार त्याच्यासाठी 11-12 वर्ष फक्त ट्रेनिंग घेतली आणि एका स्किलची नाही, लाठीकाठी, तलवारबाजी, जिम्नॅस्टिक, स्विमिंग, डान्सिंगचे सगळे स्टाईल्स, त्या गोष्टी आज कुठेतरी जेव्हा सगळे स्वप्न समोर येताना दिसत आहेत, की जेव्हा मी बिग बॉस मध्ये गेले तेव्हा एकही अशी गोष्ट नव्हती जी मला येत नव्हती आणि त्या सगळ्या स्किल्स तिथे कामी येत होत्या. सो खूप भारी वाटत होतं. आणि जशी तू बोललीस गुड पब्लिसिटी, बॅड पब्लिसिटी, मला आल्यानंतर दिसतंय की गेल्या 2 महिन्यामध्ये फक्त एकच नाव इंस्टाग्रामला सोशल मीडियावर वाचतंय, ते म्हणजे रुचिता जामदार. मी कधी स्वप्नात विचार नव्हता केला की आपले जे न्यूज चॅनल्स आहेत तिथे माझं नाव झळकेल. लोकांना एक एक मीडिया हाऊसला माझं नाव माहितीये, एका एका घरात एका लहान लहान लेकराला माझं नाव माहितीये. सो ही माझ्यासाठी खरंच खूप मोठी अचीवमेंट आहे. असं म्हणतात की जी अशी रफ टफ दिसणारी पर्सनॅलिटी असते त्या व्यक्तीने स्वतः समोर एक वॉल तयार केली असते की कोणी ती पार करायला नको, आणि त्यामुळे ती व्यक्ती तशी असते. पण त्याच्या पलीकडे एक सॉफ्ट हार्टेड व्यक्ती कुठेतरी दडलेली असते जी जगासमोर आणायची नसते. पण हे बिग बॉसचं घर असं आहे की जिथे आतमधलं जे असतं ते बाहेर आल्याशिवाय नाही राहत. ती रुचिता बाहेर आली का? येस, बाहेर पडली ती. कारण की 7 आठवडे ना मी ती खरंच तुझी बोलतेस ना ती वॉल होती माझ्या समोर, की घर टार्गेट करतंय, भाऊच्या धक्क्यावरती कंटिन्यू मला बोललं जात आहे. ज्या गोष्टी मी नाही पण केल्या त्या गोष्टी पण माहित नाही कसं कुठून तरी काही नॉर्मल शब्द जरी बोलले तरी त्या शब्दांना वेगळं कलाटणं देऊन, वेगळी कलाटणी देऊन, वेगळं वळण देऊन ते चुकीचं दाखवलं जात आहे. किंवा मी जे काही बोलते माझ्या डिफेन्सला किंवा माझ्या मताला किंमत नाही राहते, मला खरं मानलंच जात नाहीये. सो ना ते 7 आठवडे ती कंटिन्यू वॉल होती, एक स्ट्रॉंग 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 स्ट्रॉंग. पण तो माणूस किती दिवस सहन करेल. ज्या दिवशी रोशन दादा घरातून गेला ना, आय थिंक तो क्षण होता जेव्हा मी तुटले. कारण मी ज्या माणसाची सगळ्यात जास्त त्या घरामध्ये क्लोज होते तो म्हणजे रोशन दादा. मी खूप क्लोज होते त्या माणसाशी आणि त्यांनी ना मला लहान बहिणीसारखं, लेकीसारखं वागवलं होतं. माझे पप्पा सेम रोशन दादा सारखेच दिसतात. सो मला ना ते एक फादर फिगर त्याच्यामध्ये नेहमीच दिसायचं. ते तुटणं, त्याच्यानंतर ते वाईल्ड कार्ड झाले आणि त्याच्यानंतर विशालात माझ्यामध्ये जे अंतर वाढत चाललं, मला जे चक्कर आली बाहेरचे विचार करून की बाहेर कसं दिसतंय, कसं दर्शवलं जातंय, तेव्हा जी मी तुटत होते ना ते कुठेतरी होते की ते 7 आठवड्यानंतर ना तो एक इमोशनल टर्ब्युलन्स आला होता आणि जो मला हँडल नव्हतं. सो येस, ती वॉल तिथे तुटली होती. तू बाबांचा विषय काढलास, बाबांना आम्ही भेटलो मगासपासून आणि त्यांना ना खूप कौतुक वाटतंय तुझं खरंच. आणि आम्ही ना सोशल मीडियावर एक पोस्ट पाहिली होती की काकांनी असा बॅनर धरला आणि हे रुचिताचे बाबा वोट करा. म्हणजे एक बाप सोशल मीडियाच्या जगामध्ये एक बाप असा आहे जो रस्त्यावर उतरून त्याने हातात बॅनर धरलाय. आपल्याला कधी कधी वाटतं ना की असं म्हणजे आजकाल करतात अगं आपण तरुण मंडळी, पण कुठेतरी आपण कॉन्शियस होतो की 4 लोक बघतील. तुझे बाबा तुझ्यासाठी रस्त्यात उभे होते उन्हामध्ये हातामध्ये बॅनर धरून की माझ्या मुलीला वोट करा. आणि हे बाप करू शकतो, फक्त बापच करू शकतो. आपले मित्रमंडळी कोण करतील मला नाही माहिती, पण मी म्हटलं मी त्यांना ओळखलं की हे ते जे मी सोशल मीडियावरती पाहिलं होतं जे उभे होते आणि ते सोशल मीडियासाठी नव्हतं, ती तळमळ त्याची बाप म्हणून होती.
तर कसं वाटतं तुला कळलं जेव्हा की पप्पानी या पद्धतीने केलंय, किंवा आईचा पण एक स्टँड दिसला की ती कमेंट करत होती का काय काय असतं की आपल्या लेकरावर येतं तेव्हा कुठलेही आईबाप उठतात बोलायला. तर काय जाणवलं आईबाबांच्या बाबतीत बाहेर आल्यानंतर? मला खरंच माहिती नव्हतं की माझे आई बापांनी माझ्यासाठी एवढं केलंय. मी जेव्हा आतमध्ये होते, मला हे माहिती होतं की माझं त्या घरामध्ये राहणं महत्वाचं आहे, पण टिकणं खूप अवघड आहे. कारण सगळे लोक मिलियन मध्ये फॉलोअर्स घेऊन आले होते. त्या लोकांना असे होते की जी लोक आली होते त्यांना सगळे ओळखत होते. मग ते अनुश्री माने असो किंवा दीपाली सय्यद असो किंवा सचिन कुमावत असो, ह्या लोकांना सगळे ओळखत होते. मी जेव्हा गेले होते, मला रोडीजचा जो क्राऊड होता तो बिग बॉसचा क्राऊड खूप डिफरंट आहे. महाराष्ट्रीयन क्राऊड जास्त रोडीज वगैरे बघत नाही. तो क्राऊड खूप वेगळा आहे. अर्ध्यापेक्षा जास्त महाराष्ट्र, अर्ध्या काय मी तर म्हणते 80% महाराष्ट्राला माहितच नव्हतं रुचिता जामदार कोण आहे. त्याच्यामुळे नॉमिनेशन पासून वाचणं, वोटिंग मिळवणं, हे इतकी मोठी धडपड होती आमच्यासाठी. आणि घरच्यांचा तो व्हिडिओ बघून मीच इमोशनल झाले यार, की माझ्या पप्पांनी किती केलंय. मला दादानी येऊन सांगितलं की रात्रीच्या 3-3 वाजेपर्यंत पप्पा मम्मी दोघं पण जे कॉलेजचे जे स्पॉट्स जिथे रात्री कॉलेज स्टुडंट्स स्नॅक्स वगैरे खायला येतात, नाश्ता करायला येतात, तिथे मम्मी पप्पा जाऊन प्रत्येकाच्या फोनवर जाऊन त्यांनी वोट करून घेतलेत. रोज रात्री जाऊन त्यांनी 200 अकाउंट्स वरनं वोटिंग करून घेतलंय. सो त्यांची ही धडपड बघून ना मला असं वाटलं, पैसा नाहीये आमच्याकडे, पण प्रेम एवढं आहे ना की ते कुठल्याही लेवलवरती जाऊन पोरीला सक्सेसफुल बघण्यासाठी काहीही करू शकतात. बरं, हे सोशल मीडियावरचं ट्रोलिंग किंवा काय ना, हे तरुण म्हणून आपल्याला हँडल करता येतं किंवा आपण आपल्याकडे डिलीट करण्याचा, इग्नोर करण्याचा ऑप्शन असतो. पण आपल्या आधीची पिढी, आपले आई वडील जे आहेत, त्यांना मला नाही माहिती त्यांना इतके टेक्नोसेव्ही असतील की त्यांना हे म्यूट करून टाक किंवा ब्लॉक करून टाक हे जमत असेल. किंवा बाकीची माणसं येऊन बोलतात. तर तुला असं वाटतं का की जी पण काय बॅड पब्लिसिटी थोडीफार बहुत प्रमाणात होते किंवा लोकांचं जे पण काही मत बनलं असेल, आई बाबांना कुठेतरी त्रास झाला किंवा घरच्यांना कुठेतरी मन दुखावली गेली लोकांच्या बोलण्यामुळे? लोकांच्या बोलण्यामुळे हो, खूप मन दुखावली गेलेत माझ्या मम्मी पप्पांचे. खूप लोकांचे रंग कळले याच्यामध्ये, ज्यांना माहितीये मी कशी आहे. आणि मला त्या लोकांची नावं नाही घ्यायची आहेत. इंडस्ट्रीतली खूप मोठी मोठी नावं आहेत ती. जिथे जिथे रुचिताचा एक जरी मीम दिसला तरी त्याच्या खाली जाऊन इतके विचित्र कॉमेंट्स केलेत, हसतायत. त्यांना माहितीये रुचिता कशी आहे. त्यांना माहितीये एडिटिंग नावाचा एक फॅक्टर असतो. ती करत असेल 10%, पण ते 100% जर का दिसत असेल, त्याचा अर्थ असा नाही की 100 पैकी 100% खरं आहे. जरी काही चुकीचं दिसतंय तरी त्यात रुचिताची चूक आहे असं नसू शकतं. हे पण असू शकतं की बाबा दाखवलं जातंय, दर्शवलं जातंय. एक माणूस 100 पैकी 100 वेळा चुकीचा नसू शकतो. जर एवढं होतंय, मला इतकं वाईट वाटलं. माझ्या जवळच्या मित्रमैत्रिणींनी साथ सोडली, माझ्या पाहुण्यांनी साथ सोडली, माझे जे मॅनेजर्स होते, माझ्या टीमनी इतकं चांगल्या प्रकारे माझ्या घरच्यांना हँडल केलंय. माझा दादा अक्षय दादा त्यांनी शेवटपर्यंतने माझा साथ नाही सोडला माझ्या घरच्यांचा. कारण घरचे इतके घाबरले होते, त्यांना काहीच सुचत नव्हतं. रस्त्यावरती जेव्हा पप्पा पाठी घेऊन उभे होते, मला एक गोष्ट कळली की कॉलेज गोईंग क्राऊड ते खरंच नव्हतं, असं काहीच नव्हतं. जेन्युइनली विशालसाठी कसलाही रोमॅन्टिक अँगल नव्हता. पण हे लोक माझ्या पप्पांना येऊन बोलले की चांगलं वाटतं का तुमची पोरगी 50 वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत लफडं करते. त्यांच्या पायाखालची जमीन खिसकली होती. माझा बाप कधी हळवा होत नाही. माझा बाप रडला त्या दिवशी. आणि मला जेव्हा कळलं ना, मला असं वाटलं की लोक इतकी निष्ठुर आहेत. मी चुकतीये ना, मला बोला. त्यांना बोलून काय होणार आहे? त्यांना माहितीच नाहीये ह्याच्यात काय चाललंय काय नाही. तुम्हालाही माहित नाही काय चाललंय काय नाही. तुम्हाला माहितीच नाहीये की जी गोष्ट तुम्ही बघताय ती किती खरी आणि ती किती खोटी आहे. ते नातं कधी तसं नव्हतंच जसं दाखवलं गेलंय. आणि त्या गोष्टीमध्ये ना मला रंग दिसले की किती लोक खरी आहेत, किती लोक खोटी आहेत. माझी टीम जी होती, प्रेरणा, स्वप्नेश, या लोकांनी खूप चांगल्या प्रकारे माझ्या घरच्यांना सावरलं. अक्षय दादा, माझा दादा, खूप चांगल्या प्रकारे त्यांनी सावरलं. कारण माझे आई वडील रोज तुटत होते. कारण की एक मिडल क्लास फॅमिली, ज्यांना छोट्या छोट्या गोष्टी अफेक्ट करतात, ज्यांच्यासाठी ही इंडस्ट्री त्यांना अजिबात हे सगळं सहन होण्यासारखं नाही. आणि जेव्हा त्यांना हे सगळं दिसतंय आणि जेव्हा लोक येऊन त्यांना इतकं घाण घाण बोलतायत, तेव्हा त्यांची काय कंडिशन असेल हे मला इमॅजिन पण नाही होत आहे. पण याच्यातनं एक गोष्ट कळली की लोकांना रियालिटी शोज सारखे घेता येत नाहीत. लोक पर्सनल लेवलला जाऊन अटॅक करतात.
लोकांना नाही कळत की ते कंटेस्टंट घेऊ शकतात, त्यांचे घरचे इतके मेंटली प्रिपेअर्ड नसतात त्या गोष्टीसाठी, अँड यू शुडंट डू इट. खरंय. आणि मला ना खरंच मी तुझ्या टीमचं पण ना आल्यानंतर कौतुक केलं की त्यांच्यासाठी खूप मोठा टास्क असणार आहे हा, खूप जेव्हा मोठा task. सगळेजण ट्रोलिंग करतायत, आपल्याला बाजू धरून ठेवायचे शेवटपर्यंत, आणि ते खिंड लढवत होते. तर विशालचा जसं तू उल्लेख केलास, आम्हाला बाहेर बघताना जे दिसलं ते मी सांगते. एक गोष्ट जाणवली बघताना की संस्कृती विशालला म्हणाली की बाहेर बघताना एक वेगळं वाटतंय, आणि त्याच्यानंतर तुमचं ते कॉन्व्हर्सेशन झालं तुझं आणि विशालचं, आणि मग तुमचं ते जे काही तुटतं म्हणतो तसं, आणि मग तुला ते चक्कर यायचं. तुला असं वाटतं का की तिच्या इन्फ्लुअन्स मध्ये येऊन त्याचं भरकटवलं गेलं, म्हणजे त्याची मती भरकटवली नाही, गेली? ऍक्च्युली तो भरकटला नव्हता कधीच. तो त्याच्या स्टँडवर क्लिअर होता. हे जे संस्कृतीवालं प्रकरण झालं होतं त्याच्यानंतर आमचं 100 वेळा त्याच्यावरती कॉन्व्हर्सेशन झाले, त्यातलं फक्त शेवटचं कॉन्व्हर्सेशन दाखवलं गेलं. ओके. सो तो प्रत्येक वेळेस मला तेच मी खूप रिॲक्ट करत होते. मला ते झेपत नव्हतं की हे सगळं झालंच नाहीये. जे दाखवलं जातंय ते बोलतात की खूप घाण आणि खूप काहीतरी विचित्र दाखवतायत, हे सगळं घडलंच नाहीये, हे काय दाखवतात. तर मी रिॲक्ट करत होते आणि विशाल त्याच्या स्टँडवरती हे होता की बाळू, तुला माहिती आपण जेन्युइन आहोत, मला माहिती आपण जेन्युइन आहोत, तू कशासाठी घाबरतीयस? तुला माहितीये आपल्यामध्ये काहीच नाहीये, तुला माहितीये आपण एकामेकांसाठी फक्त इमोशनल अटॅचमेंट आहे आणि तो लॉयल्टी, तो ट्रस्ट आहे, तर तू संस्कृतीच्या सांगण्यावरनं हे नातं का तोडतीयस? आणि हे त्याचे शब्द होते आणि मला ते डिस्टन्स मेंटेन करायचं होतं. ओ. पण ते इतक्यांदा झालं ना की शेवटी ते डिस्टन्स मेंटेन करता करता शेवटी मी आले की मला नाही राहवत आहे, कारण की अख्खं घर माझ्या अगेन्स्ट आहे आणि माझा जो एक इमोशनल सपोर्ट आहे मी त्याला पण नाही हरू शकत, आणि तो माझा जेन्युइनली इमोशनल सपोर्ट होता. रोशन दादा गेल्यानंतर मी खरंच खचले होते, कारण माझा जवळचा माणूस गेला होता आणि त्याच्यानंतर फक्त विशाल होता माझ्यासोबत. जी चक्कर पण आली ती विशाल की मी तुझं आता तोंड नाही बघणार ह्याच्यामुळे नव्हती आली. जे राखी सावंतनी सांगितलं होतं की संस्कृती माझ्याबद्दल काय बोलली, मला त्याच्यामुळे चक्कर आली होती की बाबा हे लोकांनी बाहेर खूप काहीतरी वेगळं दाखवलं. मी त्याच्यापेक्षा जास्त क्लोज, विशालपेक्षा जास्त क्लोज मी रोशन दादाला होते, पण ते कुठे दिसलंय? ते नाही दिसलंय. मी त्याच्यापेक्षा जास्त क्लोज, विशालपेक्षा जास्त क्लोज मी रोशन दादाला होते, पण ते कुठे दिसलंय? ते नाही दिसलंय. मी त्याच्यापेक्षा जास्त क्लोज, विशालपेक्षा जास्त क्लोज मी रोशन दादाला होते, पण ते कुठे दिसलंय? ते नाही दिसलंय. रोशन दादा मला भरवताना, वेणी घालताना, डोकं चेपून देताना, हे कुठे दिसलंय? नाही दिसलंय. मी रोशन दादा जेव्हा तन्वीशी बोलायचं तेव्हा मी जेलस झाली, हे कुठे दिसलंय? प्राजक्ताताई जेव्हा अनुश्रीशी बोलायची तेव्हा मी तिला बोलले की मला एक खूप जेलसी होती बरं का, मी तुला ताई ताई म्हणते, तू माझ्या दुश्मनांसोबत उठते बसते, ते कुठे दिसलंय? जस्ट बिकॉज मी विशालला भाऊ नाही म्हणले, ते वेगळ्या डिरेक्शनला गेलं. पण इमोशनल अटॅचमेंट सेम होती, जी रोशन दादा सोबत आणि प्राजक्ताताई सोबत होती सेम होती, पण ते वेगळ्या वळणाला लागलं, वेगळं त्याला कलाटणी मिळाली, आणि ते आय थिंक ते जास्त अफेक्ट झालंय माझ्या घरच्यांना. आता बिग बॉस मधनं बाहेर आल्यानंतर खूप अपॉर्च्युनिटी आहेत ज्या येणार, फॉर शुअर येणार, कारण की तू दिसलीयस आणि तुझं नाव झालंय ऑलरेडी. तर आता भारी किती वाटतंय, कारण की जसं की तू म्हणालीस की मी एवढेसे रोल केले आहेत, किती नाही म्हटलं तरी आस असते आपल्याला छान काहीतरी मिळावं याची. तर आता भारी वाटतंय का? आता जीव भांड्यात पडलाय का की आता छान छान येणार आहे आपल्या वाट्याला? मला खूप भारी वाटतंय. मी आता येऊन जेव्हा रील्स बघतीये, बाप रे, म्हणजे गाणी बिणी बनली आहेत माझ्या शब्दांवरती. हो. इतके रील्स बनवते, ठीक आहे चल, ट्रोलिंग तर ट्रोलिंग, पण मी स्क्रोल केलं की रुचिता, स्क्रोल केलं की रुचिता, स्क्रोल केलं की रुचिता. मला ते डायजेस्टच नाही होते की माझ्या शब्दांवरती रील्स बनतायत. मला खूप भारी वाटतंय की या गोष्टींमुळे मला अजून ऑपॉर्च्युनिटीज मिळणार आहेत. मी जशी कशी आहे, मला त्या गोष्टींमुळे ते लोक ऍक्सेप्ट करायला लागलेत. मे बी आधी ते लोक मला ऍक्सेप्ट नव्हते करत, पण आज तीच लोक मला ऍक्सेप्ट करतायत. त्या गोष्टींवरून एक नाव मिळालं आणि त्या आज नावामुळे मला भरपूर ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात, आणि मी होप करते, मी प्रे करते की त्या गोष्टी मला मिळतील. ज्या गोष्टींसाठी मी इतके वर्ष लढलीये, स्वप्न बघितले ज्या गोष्टींचे, ते मे बी आता मला मिळतील, आणि मला खरंच खूप आवडेल त्या गोष्टी, ते स्वप्न जगायला. बरं, आता हे विचारायला आवडेल की त्या घरातनं बाहेर पडल्यानंतर भले आपण झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हणतो, पण एखाद दुसरं ऍलिगेशन, एखाद दुसरं वाक्य किंवा असं काहीतरी असतं, एक चांगलं एक वाईट, जे नाही विसरता येणार किंवा विसरायला फार वेळ लागेल. राकेश बापटने जे माझ्यावरती अलिगेशन लावलं होतं टास्क मध्ये की तिने माझा प्रायव्हेट पार्ट टच अँड स्क्वीज केला, ते खूप घाणेरड्या लेवलवरचं होतं आणि तसं काहीच घडलं नव्हतं. क्लिप्स मध्ये पण क्लिअर कट दिसलं की ते तसं काहीच घडलेलं नाही.
हे तुमच्यापर्यंत नाही पोहोचलंय, पण मला हे आज सांगायचंय की विशालने जेव्हा त्याला विचारलं होतं की प्रायव्हेट पार्ट म्हणजे एक्झॅक्टली कुठे, त्याचं म्हणणं होतं माझ्या चेस्ट एरियाला, त्याच्या चेस्ट एरियाला. त्याला भाऊ हे पण बोलले होते की माणसाचा चेस्ट एरिया हा प्रायव्हेट पार्ट कसा असू शकतो. तर तो बोलला होता जर का मुलीचा चेस्ट एरिया प्रायव्हेट पार्ट आहे तर मुलाचाही चेस्ट एरिया प्रायव्हेट पार्ट असू शकतो. सो ते इतक्या घाणेरड्या आणि युजलेस स्टेटमेंट वरून ते माझ्या कॅरेक्टरला असं लांछन काही लागलंय ना की ते खूप खूप एक्स्ट्रीम होतं. जेव्हा मी बोलले होते की पोरीला विदाऊट परमिशन हात नको लावू, त्याचं म्हणणं होतं की मी वुमन कार्ड खेळलीये. ज्या गोष्टी घडल्याच नाहीत त्यांनी त्या दाखवल्या, त्या घडल्यात, त्यांनी त्या दाखवल्यात, केल्यात आणि असे असे क्लेम्स केलेत आणि त्या गोष्टी मी कधीच नाही विसरू शकत. सो तो जो गेमसाठी त्यांनी फक्त माझी इमेज घालवण्यासाठी इतका मोठा आर्टिस्ट असून त्यांनी जे केलंय ना ते मला अजिबात आवडलेलं नाही. आणि चांगली गोष्ट जर कुठली असेल की जी नाही विसरणार, जे वाक्य किंवा अशी एखादी मुवमेंट, खूप असतील पण तरी एखादं. चांगली गोष्ट किंवा चांगलं वाक्य तसं तर या सीझन मध्ये माझी जराही तारीफ केलेली नाहीये कोणी, पण माझा ग्रँड प्रीमियरचा परफॉर्मन्स म्हणजे मी स्वप्न जगत होते माझं. खरंच रियालिटी शोज मध्ये मी डान्स केलाय, पण रियालिटी शो मध्ये एक कंटेस्टंट, एक नॉर्मल डान्सर म्हणून परफॉर्म करणं आणि त्या मंचावरती एक आर्टिस्ट म्हणून परफॉर्म करणं खूप वेगळी वाईब होती. जेव्हा सगळे माझं नाव घेऊन मला चेअर करतायत, जेव्हा माझीच मैत्रीण जी माझ्यासोबत रियालिटी शो मध्ये तिसरी आली होती आणि मी दुसरी आली होती, तीच मला जेव्हा डान्स शिकवत होती की आर्टिस्ट म्हणून, सो ती फिलिंग बेस्ट होती. आणि तो मी प्रीमियरचा परफॉर्मन्स कधीच नाही विसरू शकत. जेव्हा मी एक मेन कॅरेक्टर होते, एका साईड कॅरेक्टरवरून मेन कॅरेक्टरवाली जी फिलिंग होती ती मी नाही कधी विसरू शकत. मला खरं तर मी ऑनेस्टली सांगते, खूप वेगळी पर्सनॅलिटी वाटली होती टीव्हीवर पाहताना. मी आता जेव्हा इंटरव्ह्यू केला माणूस म्हणून बोलताना तुझ्या डोळ्यात सतत सतत मला पाणी दिसत होतं आणि कळतंय की तू जेन्युअनली सांगण्याचा प्रयत्न करतेस. त्यामुळे कुठेतरी बरेचसे गैरसमज होते जे माणूस म्हणून माझ्याही मनात तयार झाले होते, कुठेतरी ते तुटताना दिसतायत. आणि मला छान वाटलं खरंच तुझ्याशी बोलून, आणि असं वाटतंय की हिला अजून संधी मिळायला हवी. तर माझ्या खूप शुभेच्छा आहेत. तुझ्या आई बाबा खूप प्राऊड करतायत तुझ्यावर, त्यामुळे बाहेर काय चाललंय ते आपण म्हणतो ना की न्यूजपेपर आज जो ज्याची टॅगलाईन किंवा आपण म्हणतो ना ब्रेकिंग न्यूज आहे ती उद्या त्याचं भजी वाढायला वापरली जाते. हा एक विचार तू डोक्यात ठेव आणि पुढे जा. आणि खूप शुभेच्छा आहेत. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. बरं, जाता जाता तुझ्या प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल ज्यांनी सपोर्ट केलाय तुला? ज्यांनी सपोर्ट केलाय थँक्यू सो मच. तुम्ही मला जशी आहे तुम्ही मला तसं ऍक्सेप्ट केलंय. तुम्हाला मी आवडले, तुम्ही मला स्टार्टिंग पासून सपोर्ट करत राहिलात. एका छोट्या घरातून आलेली पोरगी जिचं या इंडस्ट्रीत काहीच अस्तित्व नाही, एक अशी मुलगी जिला कोणी ओळखत नव्हतं, आज तुम्ही मला ते नाव दिलंय. आज जी काही आहे फक्त तुमच्यामुळे, आज तुमच्या त्या एका शेअर बटनमुळे, एका कमेंटमुळे आणि एका लाईकमुळे असतीये. मी असाच प्रयत्न करत राहील की वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स थ्रू तुमच्या समोर येत राहील, तुमची मनं जिंकण्याचा परत प्रयत्न करेल. असंच सपोर्ट करत राहा, असंच प्रेम करत राहा आणि मी पुन्हा येईन. नक्की ये.